श्री दत्त महात्म्य अध्याय 45. कथाभाग. वेदधर्मा सांगू लागले. स्वतःला अमर समजणारा हुंडासूर सैन्यासहित नगराबाहेर आला. पाहता पाहता तुंबळ युद्धाला आरंभ झाला. देव व राक्षस एकमेकांवर तुटून पडले. अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा खणखणाट चालू झाला. हळूहळू दैत्य देवांपेक्षा वरचढ होऊ लागले. देव रणांगणात टिकेनासे झाले. ते पाहून नहुष पुढे सरसावला. मग एकटा नहुष एकीकडे आणि दैत्यांचे प्रचंड सैन्य दुसऱ्या बाजूला. अशा विषम संग्राम सुरू झाला. नहुषापुढे दैत्यांचा निभाव लागेना. तेव्हा दैत्य सेनापती धावले. महाघोर युद्ध माजले. नहुषाने पराक्रमाची शर्थ केली. दैत्य सेनेचे अधिकारी मारले गेले. तेव्हा हुंड पुढे आला. दोघांनी परस्परांवर शस्त्रांचा पाऊस पाडला. दोघेही तुल्यबळ असल्यामुळेच कुणीच कुणाला आटोपत नव्हता. मग हुंडासुराने आसुरी मायेचा प्रयोग केला. तो क्षणात दिसे तर क्षणात गुप्त होई. कधी आभाळात तर कधी भुईवर दिसे. तेव्हा नहुषाने काय केले? तो मातलीस म्हणाला की रथ उलटा चालव. त्यामुळे राक्षसी मायेचा प्रभाव चालेना. मग दैत्याला चेव चढला आणि त्याने निकराचा संग्राम मांडला. त्याने अनेक संहारक शस्त्रे नहुषावर सोडली, पण त्यांचे निवारण त्याने एकाच बाणाने केले. हुंडाने मोठी आरोळी ठोकली व असंख्य बाणांनी नहुषाला झाकून टाकला. नहुष दिसेनासा झाला. तेव्हा देव आणि सिद्ध व्याकुळ झाले. हुंडासूर काही आटोपत नाही असे पाहून नहुषाने दत्ताचे चिंतन केले आणि दैत्याचे हात तोडले. तरी तो धावत सुटला. तेव्हा त्याचे दोन्ही पाय तोडले. तरीही तो सरपटत पुढे पुढे येऊ लागला. तेव्हा शक्ती सोडून नहुषाने त्याचा जीव घेतला. दैत्य सैन्यातले उरले सुरले सैनिक तर पाताळात पळून गेले. नंतर नहुषाने दैत्याच्या महाली प्रवेश केला. तेव्हा अशोक सुंदरी वरमाला घेऊन समोर आली. पण माळ न स्वीकारता तो तिच्यासह वशिष्ठांच्या आश्रमात गेला. दैत्य सैन्यातले उरले सुरले सैनिक तर पाताळात पळून गेले. नंतर नहुषाने दैत्याच्या महाली प्रवेश केला. तेव्हा अशोक सुंदरी वरमाला घेऊन समोर आली. पण माळ न स्वीकारता तो तिच्यासह वशिष्ठांच्या आश्रमात गेला. जिंकून मिळालेली सर्व संपत्ती त्यांच्या चरणी अर्पण केली. अशोक सुंदरीने पुढे होऊन वशिष्ठांना नमस्कार केला. तेव्हा त्यांनी आशीर्वाद दिला आणि आश्रमातच त्यांचे लग्न लावून दिले. मग त्यांचा निरोप घेऊन तो आईवडिलांकडे गेला. तिथे त्याला राज्याभिषेक करून आयुराजा तपश्चर्येसाठी गेला. अध्याय 45. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. परतंत्र असोनी जीव होऊ म्हणती चिरंजीव. वेदधर्मा म्हणे जव तत्व भावन कळला. देहास आत्मा म्हणती अजरा मरता इच्छिती. परी देहाची स्थिती भंगे ती क्षणोक्षणी. निगमहा प्रलयोत्पत्ती कथयन्ति प्रतिक्षणम. पांचभौतिक देहस्य जडस्याग्ने विरिवार्चिशाम. असा एवढा मूढ असुर करी मृत्यू प्रतिकार. परी मृत्यू आला घोर कोण पामर वारितया. भाग्यवंत जो असे तो देवाचे पाय धरीत असे. तया मृत्यू भीत असे. इतरा असे मृत्यूभय. अजत्व आपुले जो जाणे भगवतपदी ऐक्यपणे. ठेवी आपुले येणे तो नेणे जन्म मृत्यू. तो होईना का सूर जो नेणे प्रत्यग विचार. जाणावा तो क्रूर असुर तया अमर कोण म्हणे. अशा नाशवंत देहासी अजरामर करावयासी. हुंडासूर इच्छितयासी दैवे मृत्यू पातला. तो सैन्य सर्व घेऊन रथी आपण बैसून सर्व शस्त्रे घेऊन सन्नद्ध होऊनी चालिला. तो तेथे शत्रूसमोर वेगे आला हुंडासूर. तव पाहिला नहुषवीर शूर इंद्र रथावरी. भासे तो सूर्यापरी धनुर्बाण घे करी. किरीट कुंडले शोभती शिरी. पाहता सुरारी डचकला. तो हस्ती अश्वरथ पदाती देऊनिया सेनापती. पाठवी असुरपती तेही जाती युद्धार्थ. ते दानव महाशूर चालिले देवसैन्यावर. करीती शब्दघोर
ब्रह्मांडोदर गाजविती. दैत्य करीती वाद्य गजर, कोलाहले भरे दिगंतर. करीती घोर समर, ते अमर शत्रुसी. ते वर्म भेदिती असुर, सोडिती शूल तोमर. शक्ती परशु तलवार, गदा शर सोडिती. ते बलिष्ठ असुर, देवा करीती जर्जर. देती नाना शस्त्रांचा मार, अनिवार असुर ते. वैरूप्य करीती परस्पर, शस्त्रे तोडिती परस्पर. असे युद्ध झाले घोर, नभी अमर पाहती. दैत्य तेजस्वी असती, देवा पराभूत करीती. मग खचे देवांची शक्ती, न राहती समोर ते. हनन करिता दैत्यांनी, युद्ध सोडिले देवांनी. देव आर्त झाले ते पाहुनी, पुढे होऊनी नहुष ये. म्हणे रे रे हुंडासुरा, माझेवरी लोटी असुरा. करीतो तयांचा चुरा, यमपुरा धाडितो. तुम्ही असुर महापाप, द्विजदेवा देता ताप. तुम्हावरी म्या केला कोप, तुम्ही झोप उघडा आता. तुम्ही सुरांची घेतली पदे, तुम्ही माजलेत मदे. आता तुम्हा रगडून पादे, देवपदे हिसकून घेतो. अनार्याचे करिता कदन, संतोषे जनार्दन. असे नहुष बोलून शरसंधान करीतसे. दैत्य नाना युधे सोडिती, नहुष तत्काल तोडिती. असुर त्याशी भिडती, बळे पडती त्यावरी. राजा मग घे इंद्रचाप, टणत्कारुणी करी कोप. टणत्कारे दैत्या ये कंप, आपोआप भ्रांत होती. राजा तेजस्वी प्रबळ, निर्दाळी तो दैत्यकुळ. चवतळले महाखळ, चतुरंग बळ घेऊन. सैन्य लोटिती नहुषावर, नहुष तरी महाधीर. महाशूर महावीर, करी जर्जर दैत्यांसी. दैत्य काळाला न जुमानिती, ते ह्या नहुषाला भीती. बाणजाळे सोडिती, आच्छादिती भूपाला. पडे अंधकार घोर, ओळखू नये परस्पर. मग नहुष महावीर, तोडी शरजाळ तेव्हा. आयुधे दैत्यांची तोडी, कित्येकांचे चाप मोडी. गजांची गंडस्थळे फोडी, खाली पाडी निषाद्या. त्या दानवा पाशे ओढी, घोड्यांचे गळे तोडी. ध्वजांसह रथ मोडी, वीरा पाडी भूमीवरी. बळे तयांची कवचे फोडी, शस्त्रांसह हात तोडी. एकाएकी मानखंडी, पोटे फोडी तयांची. दैत्य मग देती दडी, तयांपुढे मारी उडी. दडताही शोधून काडी, भूमीवरी पाडी धडाधडा. सहसा दैत्यांची बांधी मुंडी, तया फरफरा ओढी. सर्वांची तो खोड तोडी, शौर्य झाडी तयांचे. तो प्रवृद्ध कोपे हाक फोडी, म्हणे भोगा पापाची जोडी. आली शेवटली घडी, सद्धर्मी गोडी ठेवा आता. ये मृताहा समरे, धर्मे शुद्धास्ते सूर्यमंडलम. भित्वा याता विरजसो, योगज्ञा यतिनो यथा. हे आता मनी आणून, पुढे समोर राहून. युद्धी देह सोडून, चला भेदून सूर्यमंडळ. स्वर्णस्तेय ब्रह्म हणन, सुरापान गुरुतल्प गमन. ह्या पापांचे होईल क्षालन, युद्धी मरण येता धर्मे. असे प्रेमळ बोलून, धर्मयुद्ध करून केले दैत्यांचे हनन. सरसरोन नहुषाने, त्या दैत्यांच्या सेनेचा भंग करून टाकी तो सवेग. असे सैन्य मारिता मग, रक्ताचे ओघ चालिले. छिन्न भिन्न होता वीर, करीती मग हाहाकार. ते देखुनी हुंडासूर, ये समोर नहुषाच्या. हुंड गर्जोनी बोलत, असे तू मनुष्याचा पोत. व्यर्थ सांडिसी जीवित, माय तात रडतील जा. मी स्वच्छंद लोकशास्ता, माझा प्रताप नेणसी पोता. जरी वांछिसी जीविता, तरी आता शरण ये. तू मतिमंद बाळ, म्हणून सांगतो एक वेळ. नको मरू निष्फळ, पदकमळ धरी माझे. जरी येसी शरण, तरी देतो जीवदान. ना तरी देवांसह वर्तमान, तुझे हनन करीन मी. अशी केवळ भीती घाली तसे दैत्यपती. नहुष म्हणे तू मंदमती, नेणसी गती सोमवंशाची. तू वाचाळपणा करीसी, येणे काय मिळविसी. जरी तू शूर अससी, करी मशी युद्ध आता. तू आत्मस्तुती करीसी, परी धर्मतत्व नेणसी. तू महापापी अससी, स्वदोष मानसी विचारी. बाळहत्या करायासी, उपजताची मज पळविसी.
विरह दुःख अननिसी तू देशी पापिया. जो मनोरथ करून मला आलासी घेऊन, तो तुझा झाला की पूर्ण मला कोण मारील. अत्रिज जो श्रीदत्त, तो मला राखी संतत. मूढा तू माझा कसा घात करिसी मृतप्राय तू. मलिनहा क्रुद्धशो हिंस्त्रा घातकः परवंचकः स्वकर्मणैव ते सर्वे म्रियन्ते सहसा स्वयं. खळा असा तू घातुक, मी झालो तुझा अंतक. आता दावी युद्ध कौतुक, न धरी धाक मानसी. मृत्यूने दिल्हे आमंत्रण, म्हणून जिव्हेसी फाटे फोडून करिसी असे वल्गन. आता वचन पुरे हे, तू मज ठावा अससी, आता न सोडी युद्धासी. असे सांगोनी दैत्यासी ओढी चापासी आकर्ण. जोडी देवदत्त बाण, सोडी असुरा लक्षून. तोडी त्याचे तनुत्राण, मोडी शरासन तयाचे. दैत्य कंक पत्रांचित, बाण सोडी असंख्यात. तितुके ही अकस्मात, आयुसुत तोडीतसे. दैत्य मग काय करी, आसुरी माया पसरी. नहुशासी भ्रम करी, तो अमरारी ते धवा. जेथे नसे तेथे भासे, जेथे भासे तेथे नसे. दैत्य ख्याल करी असे, जाणतसे नहुशतो. तो हसोनी म्हणे मातलीस, जेथे पाहसी दैत्यास त्याच उलट रथास फिरवी खास मारितो. ते राजपुत्राचे वचन त्या मातलीने मानून उलट फिरविला स्यंदन. मग हनन करी नहुष, महावीर नहुष करी आसुरी विद्येचा नाश. मग समोर नहुष भासे दैत्यास भास्करसा. म्हणे योद्धा हा दुर्धर, मला नाटोपे हा वीर. असे म्हणून असुर सोडी अपार शस्त्रे तो. राजा नैसर्गिक बळे करून टाकी शस्त्रे तोडून. मग दैत्य शक्ती तोमरबाण, सोडी प्राणहारक. राजा न लागता क्षण, एका बाणे दे तोडून. सवेची बाण सोडून छिन्न भिन्न करी दैत्या. तो तद्देह भयंकरसा, शोभे पुष्पित पळस जसा. मूर्छा येऊनी सहसा, दैत्य रथावरी पडितो. जरा वारा घेऊन पुन्हा सावधान होऊन, अमित बाण सोडून ठेवी आच्छादून राजाला. थोर आरोळी देऊन म्हणे मी शत्रू जिंकून, आता विजयी होऊन समाधान पावलो मी. मामाप्नुवंश्री भूतिजया इति. असा तो दैत्यपती गर्जना करी खोटी, प्रौढी मोठी दावुनी. ते देव गर्जना ऐकून नहुषा न पाहून, जाहले दीनवदन मुनिगण तेही तसे. महानपूर्वी पराक्रम, ज्याने दाविला निस्सीम. त्याच बाळाचा होम, दैत्य पराक्रम करी की आता. हे सर्व आम्ही सूर आलो ज्याचे भरवशावर. तो आता न दिसे शूर, राजकुमार कोठेही. ते अमराधिक दीन, होता उठे आयुनंदन. सोडून या एक बाण, तोडी बाण जाळते. विमर्शत त्रिदशगण, त्यांचा संशय निवारून. दैत्याचे धनु तोडून, सहसा टाकून दे नृप. पुन तत्सारथी घोडे, मारून करी रथाचे तुकडे. मग दैत्य अन्य रथी चढे, त्याचेही तुकडे करीतो. ते सिद्धाधिक पाहून नहुषा देती आशीर्वचन. स्वस्त्यस्तु ते जय म्हणून, सुप्रसन्न होऊन. दानव मग शक्ती घेऊन, दे नहुषावरी सोडून. नहुषे बाण सोडून तिलशहा खंडन केले तिचे. मग तो नृपनंदन वसिष्ठाते वंदून, भावे दोन्ही कर जोडून. दत्ता चिंतून बोलत असे, मी अन्या न जाणतो. दत्ता तुझा मी म्हणवितो, आता तुलाच स्मरतो. तरी दैत्य तो मरो आता. असे नमन करून अर्धचंद्राकार 2 बाण धनुष्यास जोडून, दे सोडून असुरावरी. ते दैत्येश्वराचे हातावर लागले दोन्ही शर. हात जोडून सत्वर भूमीवर पडती ते. तो अतिभयंकर शब्द करुणी घोर, तोंड पसरून नृपावर धावे असुर भक्षावया. नृपती पुन्हा 2 बाण तसेची तीक्ष्ण सोडून, दोन्ही पाद तोडून टाकी क्षण न लागता. तो ओष्ठ चावूनी असुर, तोंड करुणी वर. सर्पापरी नृपावर
आला सत्वर भक्षावया. श्री दत्तपद चिंतून नृप ते ऐंद्री शक्ती सोडून, तिने तो भग्न होऊन गेला मरून हुंडासूर. सुविस्मित होती मुनीश्वर, आश्चर्य करीती सूर. पुष्पे वर्षती नृपावर, जय जयकार करुणी. प्रसन्न होती सूर, म्हणती नृपा घे वर. नृप म्हणे धर्मावर, श्रद्धा निरंतर असावी. त्या नृपोत्तमाप्रती देव तथास्तु म्हणती. आज्ञा घेऊन जाती स्वर्गाप्रती स्वस्थानी. हाती माळ घेऊन रंभेसह येऊन, अशोक सुंदरी नमून बोले वचन नहुषाप्रती. मी ही तनू तुला अर्पिली, अंगीकारी ही आपुली. अशी तिची ती बोली, ऐकुनी बोले तो नहुष. मी वरिता येथे तुझ, दोष लागेल मज. गुरु आज्ञा झाली या मज, मग तुझ वरीण मी. ते आश्वासन मानून ती तथास्तु म्हणून, रंभेसह रथारोहण करून त्यासवे चालिली. आनंद पावून नृपती लुटी असुरांची संपत्ती. आणून दे वसिष्ठाप्रती, करुण प्रणती बोले तो. जी आधार आपुला होता परिपूर्ण मला, म्हणून असुर मारिला. जय मिळाला दत्तवरे, मी मतिमंद अधीर. हा तुमचा कृपावर, असे वदता राजकुमार मुनीश्वर भ्रष्ट झाला. मग तच्चरणावरी पडे अशोक सुंदरी. म्हणे मला नृपाचे पदरी, तुम्ही घाला मुनीश्वर हो. आनंदे मग मुनी वदे नहुषा, ही असे निर्दोषा. ही आवडे मला स्नुषा, स्वीकारी योषा रत्न ही. तू आजची वरी इला, सुमुहूर्त असे ये वेळा. नृप तथास्तु असे वदला, मग करविला स्वयंवर. त्याप्रती म्हणे मुनी, तू स्त्रियेसह पुरा जाऊनी, मायबापा भेटुनी, राज्य करुणी राहे सुखी. असे तयाचे वचन नहुषे स्वीकारून, अरुंधती वसिष्ठाचे चरण धरून प्रेमाश्रू गाळी. संपन्नैश्वर्य असून मायबाप गेले अंतरून, आपण मायबाप होऊन केले पाळन ते कोण विसरे. जे आजपर्यंत स्नेहे पाळन केले, ते सतत घोळतसे माझ्या मनात, तेने दुःखित होतसे मी. नृपती असे स्नेहे बोले. वसिष्ठे तया तत्व उपदेशिले, मग तया पाठविले. ते आले स्वनगरी, भेटे तया मायबापा. सर्व सांगुनी म्हणे कृपा, मजवरी करा हो मायबापा. दैवे अपराधी असे मी, जे मद दूर गमनादिक, ते जाणा सर्व दैविक. आयुराजा म्हणे तो शोक, नसे आम्हा दुःख दत्तवरे. विसरे मी शोक मोहासी, असे म्हणून नहुषासी. देऊनी राज्य वनासी, चाले भार्येशी सह आयु. तेथे तप आचरोनी, उभयही ज्ञानी होनी. दत्तरूपी जाती मिळवणी, भक्ती प्रभाव हा दीपका. जगद्वंद्य हो नहुष, येथे राज्य करून देवेश. त्याच देहे झाला खास, काय भक्तास न मिळे बरे. इति श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये पंचचत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.